सो हे इज व्हॉट्सअप एव्हरीबडी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तो आज आहे महाशिवरात्री, तो सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मी मामाकडे आलो आहे. मग डोंट कम इन बिटवीन, ओके? आय एम शूटिंग द ब्लॉग. या गाईस, हां, कम बॅक या. तर आम्ही आता जाणार आहे रामेश्वरला मंदिरात. यू आर इट राईट. या म्हटलं सकाळी ब्लॉग काढू. टॉपिक दुसरं काय भेटत नव्हतं आम्हाला ब्लॉगसाठी. खूप टॉपिक्स होते, पण म्हटलं लेट्स फाइंड समथिंग एल्स. या तर मग आत्ताच इतक्यात साफ करून घेतला आरसा. तो जसा दिसत होता तसा नव्हता. तर मग आता सुरू केलं आहे आणि मग आता हळूहळू पुढं करू ब्लॉग. तुम्हाला दाखवतो मंदिर कसं आहे काय. काल रात्री आमचं जेवण होतं, मी तिथं पण ब्लॉग काढणार होतो, पण मग आय वॉज टायर्ड ॲक्च्युली. या सो सी यू सून. एन्जॉय द एस्थेटिक्स. प्रोफेशनल नाही आहे, बट लेट्स सी. एन्जॉय. बाय बाय अँड हॅपी महाशिवरात्री वन्स अगेन. जलाटवी गगनचर प्रवाह पावितस्तरे गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गं कपालिकां ढमढमढमढमन्निनादभट्टमर्वयुच्चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव जटाकटाः सम्भ्रमभ्रमन्मलिन्दगज्जन्तिरोलवीचि वल्लरी विराजमानमोहनज्वलल्ललाटकट्टव्यापके किशोरचन्द्रशेखरे रतिक्षणम्. गाईस निघण्याच्या तयारीत. एक गाडी इकडं, एक गाडी इकडं. काहीच आम्ही मंदिरात आलेलो आहे. दर्शन बिर्शन करू, तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. बाकी सगळी जनता आलेली आहे, काहीच विषय नाही. थोडं ऑकवर्ड वाटतंय ब्लॉग काढणार, पण काही नाही, कंट्रोल करू. दर्शन घेतो मग तुम्हाला भेटू. बाय बाय. गाईज दर्शन वर्शन करले गाईज. सॉरी, दर्शन वगैरे केले आम्ही. मराठीत बोलतो ना बाबा. दर्शन वगैरे केले आणि टिका बिका पण लावून घातलं, जसं तुम्हाला दिसत असं. जाऊ यात्रेत फिरून येऊ थोडं. कुठे गेली आपली इजारा जनता? तुम्हाला काय गाईज अभि मस्त. हा मग खायला प्यायला घ्यायचं आहे. जत्रेला आलो खायला प्यायला नाही घेतलं, आज कधी होईल का? काय म्हणणं तुझ्या या गोष्टीवर? येस, मी काय सपोर्ट करून घालतो या गोष्टीवर सगळे माझ्याकडे बघताय, पण काही टेन्शन नाही. आम्ही ब्लॉग काढणार काय. आशिषचं म्हणणं असं आहे, आम्ही हवा भरण्याचं स्लो मोशन घेऊ. तर एन्जॉय करा, लगेच दाखवतो. आमच्यासाठी त्यांनी फुगवलं काहीच. आम्ही काही करायला लावतो लोकांना इथं. लोक आणणार आम्हाला आता या ठिकाणी. काही टेन्शन नाही, मी एकटाच येतो ब्लॉगमध्ये. हे थोडंसं इकडे आहे, बट काही टेन्शन नाही. नुसतं टेन्शन नाही म्हणतात. आता खाण्यापिण्याचं थोडंसं विचार केला पाहिजे. सो थोडंसं खाण्यापिण्यावर लक्ष देतो आम्ही. बाकी दाखवतो एस्थेटिक्स. तिथं विचार चालले यांचे, काय घ्यायचंय. मी काय म्हणतो, मला पण घेऊन द्या काहीतरी. मी तेच बोलतो ते पोरांना. आम्हाला ना इथं खूप डीप डिस्कशन चाललंय आणि त्यानंतर यांचा फायनल विषय फिक्स होतोय. आणि त्यानंतर इथं अशी गोष्ट आहे की काही टेन्शन नाही, भारी. याच्यात आहे ना छोट्यांचा एक फायदा असतो, जो की असतो की मस्त पैसे खर्च विरच नाही करायचे. मोठे सगळं घेऊन देणार. त्याच्यामुळे हे मोठे लोक खर्च करताय ना, आम्ही फक्त खाणारे घरी जाऊन. आपले पैसे सेफ आहे, काही टेन्शन नाही. चला, आम्ही तर मस्त एन्जॉय करतोय. तुम्ही पण येऊ शकता असं मंदिरात वगैरे व्हिजिट करायला. ओके, बाय बाय. गाईज आम्ही मार्केटमध्ये फिरतो आता. लहान बाळाचं ते बा किती पण मोठं तुम्ही, आपला बालिशपणा गेला नाही पाहिजे अंगातला.
तो मॅच्युरिटी पण पाहिजे आणि थोडं बालिशपणा पण पाहिजे. त्याच्यामुळं असं थोडंसं खेळण्या बिळण्यांवर पण फोकस केला पाहिजे. आपण घेतली पाहिजे आपण अशा खेळण्या बिळण्या. कसं आहे जगात किती मोठे व्हा, लहानपणा नाही विसरायचा राव. कसं आहे लहानपण ते लहानपण असतं. कसं आहे हां सगळे जत्रेत थोडं थोडं ह्यांना मी फिरवतोय जत्रेत, कारण मला खेळणी घ्यायची गाईस. मला ती रिमोटवाली गाडी घ्यायची आहे. हसू राहिले ते. रिमोटवाली गाडी खरंच घेणार आहे मी गाईस. आज थोडी आहे, नाही घेऊ शकत का? काय म्हणायचं दात दिसतो फक्त आमच्या भावा. ते महाराज मागच आहे. ते मागं का बरं येत काय माहिती. जत्रेत खूप फिरतोय आम्ही शोधतोय आम्हाला काय भेटेल का चांगलं. बघू चांगलं भेटलं तर घेऊ नक्कीच. काय म्हणणं फिरायचं काम होऊन जातं. मी आता तुम्हाला थोडेसे ॲस्थेटिक्स दाखवतो आणि जर आम्ही काही घेणार असेल तर तिथं क्लिप्स काढतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर भेटू थोड्या वेळात. ओके या कुठे यायची? आयो राहून दे. काही जवळ छोटं पोरग सारख्या साईडला गाडीवर राहिली. गाडी होती. माझ्या दिलाचो पावसर किलोचो वाठाई इकायचो. कोणत्या पण पोरीला काही लिपस्टिक बिपस्टिक पाहिजे असेल मला सांगू शकता, मी घेऊन येतो. पैसे फक्त ऑनलाईन मारून टाका. कायचे दुकान भेटले मला तर खेळणी बिळणी घ्यायची इच्छा झाली. त्यांना विचारतो काका रिमोटवाली गाडी आहे का? नाही का? रिमोटवाली गाडी नाही भेटली. ती 40 रुपयाला भेटली ती गाडी घ्यायची मला. बघू या दुकानात बघतो. मला जर इथं डॉल्स दिसत आहे घेऊची इच्छा झाली. कुत्ती आमच्याकडे कुत्ती गाईज आमच्या फ्रेंड लिस्टमध्ये. त्या कुत्तीसाठी घेऊ शकतो पण नको. हे कसं आहे कितीला आहे काकू हे? दीदी 100ला आहे. राहून काहीच नाही घेत आता हे. आपण भारी घेऊ. ते तिकडे म्हणतंय काही करतंय हे पोरगं येडं आणि इथं थांबून माझे एटिंगला घेऊन राहायला गायचे. काही यांना समजत नाही का ब्लॉग आहे व्ह्यूज जाता आपल्या चॅनल. बांगड्या भरतो काय बांगड्यावर लावलेले मला भरू शकतो आपण. काही विषय नाही. ब्लॉग मध्ये घेण्यासाठी काही पण करू शकतो. मी रिमोटवाली गाडी शोधतो काही ती भेटानच. रिमोटवाली भैयाला नाही मला रिमोटवाली गाडी. काहीच मला रिमोटवाली गाडी भेटा ना. काय विषय नाही. चला पेड्याच्या खोजमध्ये काही जत्रेत आलं पेढे नाही खाल्ले. प्रसाद इज इम्पॉर्टंट. आता मस्त एक दुकान भेटलंय पेड्याचं. 15-20 पेढे खाऊन घेतो आज. यो जोगिंदर बाय बाय. आम्ही पेढे खातोय. मला पण हो टेस्ट करतो. 90 100 कोणाला घ्यायची असतील तर सांगा मला. टेस्ट भारी होती काय अडचण नाही. झाली आमची जत्रा. एवढे काही मजा नव्हती. आधीसारखं नाही राहिलं काही. आधी मस्त आम्ही जत्रेत यायचो काही ना काहीतरी घ्यायचो लहान बाळासारखं. मम्मी पप्पा कोण जिद करून येते ते मंदिर आहे जिथं आम्ही पाया पडला. आता जातो काही नाही राहिलं. मजा नाही आली. रिमोटवाली गाडी नाही भेटली काहीच. गरज होतीच कुठं भेटतच नाही ती. संपल्या त्या गाड्या. झालं आमचं खरेदी बिरेदी करून. आता काही टेन्शन नाही. घरी जाऊन नुसतं खायचंच आहे. गाडी नाही भेटली रिमोट कंट्रोल. आय होप जर कोणी जत्रेला आला असेल आणि त्याला जर भेटली असेल तर मला पाठवून द्या पोस्ट. मी पेमेंट करून टाकेल 100%. बाय बाय. والديك بغاو يعرفوا فين ساكن بحياتي شنو كندير كنصرف وسط العديش ساكن قلبي شحال قوة. सो गाईज वी आर बॅक ॲट होम. आत्ताच आम्ही आलो सगळं. आम्हाला रिमोटवाली गाडी नाही भेटली. तू म्हणजन काय रिमोटवाली गाडी करू पण काही टेन्शन नाही. जस्ट आलो. आता पप्पांना ते गेले तिथे जत्रेला. मग आता पप्पांना ते इकडे येतील. मग आम्ही नाश्ता बिष्टा करू. नाश्ता काय असतं भेळ खाऊ. खिचडी वगैरे खाऊ. त्यानंतर बघू. सो सी यू आफ्टर सम टाईम. बाय बाय. आम्ही आता थोडंसं काम बिम करतोय काहीच. कसं शेतकऱ्याच्या पोरांना लय कामं राहतं. गायना पाणी पाजणं अँड ऑल. तर मी माझा भाऊ मस्त गायना पाणी पाजतोय. सो दाखवतो तुम्हाला थोडेसे ॲस्थेटिक्स. ते पण एन्जॉय करून घ्या. काय आता माझ्यामुळे तुम्हाला लय ॲस्थेटिक्स पाहायला भेटलेत. एन्जॉय.
बॅक ॲट होम. मी निघताना पण ब्लॉग नाही करू शकलो कारण खूप इमर्जन्सीमध्ये आलो. माझी एक मीटिंग होती यूट्यूबशी रिलेटेड. माझा दुसरा जो चॅनल आहे त्याच्यावर फेस रिव्हील नाही केलं आहे माझं, ते होणार आहे खूपच लवकर. खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत तर तुम्ही ते एन्जॉय करा. बाकी व्लॉग आय थिंक तुम्हाला आवडला असेल. मी एवढा भारी नाही काढलेला बट खूप घाईघाईत काढला कारण माझं चॅनल थोडं डेड चाललं होतं. मी माझ्या चॅनलवर जास्त ॲक्टिव्ह नाही कारण मला दुसऱ्या चॅनलवर खूप काही करायचं असतं. सो आय होप लवकरच खूप खूप बेकार गोष्टी येणार आहे. खूप भारी भारी. सो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. आय विल नॉट डिसअपॉइंट यू ऑल गाईज ॲक्च्युली. सो भेटूयात लवकरच कोणत्या तरी दुसऱ्या व्लॉगमध्ये. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. डू सबस्क्राईब. ते लाल जे बटन आहे त्याच्यावर चप्पल फेकून आणा, नाही तर गाजर, नाही तर काही पण फेकून आणा, पण त्याला सबस्क्राईब करून टाका. ते लाल बटन दाबून गेलं पाहिजे. त्याच्या शेजारचं जे घंटीचं बटन ते पण दाबून टाका. काहीच विषय नाही आहे. बस असंच खुश राहा सगळे. वन्स अगेन हॅपी महाशिवरात्री. सगळ्यांनी पेढे वगैरे खाल्ले असेल, नाश्ता वगैरे केला असेल. ज्यांनी उपवास तोडले त्यांना बघा बाबा हे चांगलं नसतं. मी तर नाही तोडला, बिलकुल पण नाही तोडला, पक्का नाही तोडला. आणि भेटूयात लवकर परत पुन्हा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टींसोबत, अशाच नवीन ब्लॉग्ससोबत. सो डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट डाऊन बिलो हाऊ वॉज द व्लॉग. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.